श्रोतेहो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, शाळांना सुट्ट्या लागल्यात. पाऊस, उन्हाळा असं मिश्र वातावरण आहे. खास उन्हाळ्यातल्या फळांनी आता रस्ते फुलले आहेत. हा रंगीबेरंगी बाजार डोळ्याला सुखावणारा जरी असला तरी या विक्रेत्यांना रस्त्याची जागा अडवून विक्री करायची परवानगी आहे का, हा प्रश्न समोर येतो. जागोजागी फुललेले हे बाजार मनात अनेक प्रश्न निर्माण करतात. आज याबद्दलच आपण बोलणार आहोत. सहभागी होत आहेत पत्रकार उमेश शेळके. नमस्कार शेळकेजी. नमस्कार. जाणीव या पथारी हातगाडी फेरीवाले संघटनेचे कार्याध्यक्ष संजय शंके, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप सर, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. मी प्रस्तावना केली त्याप्रमाणे आज आपण बोलणार आहोत ते प्रामुख्याने नाशवंत मालाच्या विक्रेत्यांच्या संदर्भात, पण त्याच्यासोबत ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे ते मत मांडायलाही हरकत नाही. पहिला प्रश्न उमेश शेळके तुम्हाला आहे की पुण्यातली किंवा आसपासच्या भागातली या संदर्भातली परिस्थिती काय आहे, म्हणजे विक्रेत्यांच्या किंवा रस्त्यावरती जे पथविक्रेते आहेत त्यांच्या संदर्भातली संख्या किंवा त्याबद्दल काय म्हणाल? खरं पाहिलं तर पूर्वी महापालिकेची हद्द लिमिटेड होती, म्हणजे 100 स्क्वेअर किलोमीटर होती. पण 97ला गावं समाविष्ट झाली. त्यानंतर 2017 पुन्हा महापालिकेच्या हद्दीत 34 गावं समाविष्ट झाली. आता महापालिकेची हद्द ही 400 ते 450 स्क्वेअर किलोमीटर झाली. साहजिकच इथं मोठ्या प्रमाणावर म्हणजे ह्या शहराची लोकसंख्या वाढली, हद्द वाढ झाली. तसे ह्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी भाजीपाला असेल, फळभाज्या असेल, हे असेल, अशा सगळ्याच पथारी व्यावसायिकांची संख्या सुद्धा वाढली. ह्या म्हणजे तुम्ही आज जर शहराच्या कुठल्याही रस्त्यावर गेला, रस्ता छोटा असो अथवा मोठा असो, तर तुम्हाला तिथं कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाची पथारी व्यावसायिक दिसतो, पथव्यावसायिक हा दिसतोच. मग तो नाशवंत वस्तूची विक्री करणारा असेल किंवा कपडे विक्री करणारा असेल किंवा अन्य कुठल्याही व्यवसाय स्वरूपाचा असेल. तर ही संख्या वाढली आहे का, तर बरोबर आहे, ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. ती लोकसंख्येच्या प्रमाणात वाढली असं म्हणूया आपण. एक लोकसंख्येच्या प्रमाणात वाढली असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे 2 वर्षापूर्वी, जे 2-3 वर्षापूर्वी करोना आला, करोनानंतर अनेकांच्या व्यवसायाला प्रॉब्लेम आला, काही जणांना नोकऱ्या गेल्या. मग सर्वात सोपा आणि कोणती अडचणी नसलेला कमी भांडवल लागलेला व्यवसाय म्हणजे पथारी किंवा पथ्यावर बसून विक्री करणे, कुठल्याही वस्तूची विक्री करणे, हा सर्वात सोपा आणि हे असलं. त्यामुळं ही जी संख्या वाढती त्याला अशी अनेक कारणं आहेत की नुसती लोकसंख्या वाढली म्हणून तर आहेच आहे, पण याच्या व्यतिरिक्त नोकऱ्यांच्या समस्या आहेत. त्यानंतर उपजीविकेसाठी आता घरात मिस्टर काम करतात पण त्यात भागत नसतात, तर मग महिला सकाळच्या वेळेस विक्री करतात. तुम्ही जर हे गणपतीच्या काळात जर बघितलं, सणासुदीच्या काळात बघितलं, तर चांगल्या घरातले लोक सुद्धा आपल्याला हे देतात. कारण उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करतो आणि त्यात चूक काहीच नाही. बरोबर. तुम्ही म्हणता तसं करोनानंतर दिसलेला हा बदल जास्त आहे. संख्या जशी वाढली तसं आज मला लाज नाही वाटत की रस्त्यावर उभं राहून आपल्याकडे उपलब्ध असलेला माल विकायला मला लाज वाटत नाही, असंही अनेक घरांमध्ये चित्र आहे. संजय शंकेंना पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की नवनवीन विक्रेते दिसत आहेत रस्त्यावर, त्यासाठीची परवानगी किंवा लायसन्स याविषयीचे नियम काय आहेत आणि तुमची संघटना याच्या संदर्भात काय काम करते? जाणीव संघटना ही हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारकांमध्ये काम करणारी आणि ह्यांची जी आता मी नावं घेतली ती वर्गवारी आहे. ह्या वर्गवारीनुसार जे फेरीवाले रस्त्यावर येतात त्यामधला जो फेरीने व्यवसाय करणार आहे त्यांची संख्या बऱ्यापैकी वाढते. आणि जे स्थिर आहे त्यांच्यावर निर्बंध असल्यामुळे महापालिकेचे काही 2004च्या 14च्या आणि 9 आणि 4 अशा धोरणात्मक बदलानुसार त्यांना एक नोंदणीकृत प्रमाणपत्र दिलं आहे. आता 2009च्या धोरणानुसार दिल्यामुळे आता जो पथविक्रेता अधिनियम 2014 आहे त्या अंतर्गत आपल्याला पुन्हा ते प्रमाणपत्र दुरुस्त करून द्यावं लागेल. आता ही परवानगी मिळते, पण ती कोणाला मिळते? जी शेअर फेरीवाला समिती निवडून येते ती ठरवते 5 वर्षामध्ये ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे. पहिल्या 5 वर्षामध्ये जी प्रमाणपत्र दिलेली आहेत ते आमच्याकडे 22,830 पेक्षा जास्त आहेत. त्यानंतर अतिक्रमण विभागाने जी काही अधिसूचना काढली की 31/11/2017 पर्यंत जे अर्ज करतील त्यांना आपण देऊया, ही संख्या कमी पडते. जसं की शेळकेंनी सांगितलं की बाबा ही संख्या वाढलेली आहे, तर कायद्याच्या अंतर्गत 2.5 एवढी लोकसंख्येच्या प्रमाणात असायला हवी असं कायदा म्हणतो. अच्छा. पण महापालिका जागा अभावी ही संख्या पूर्ण करू शकत नाही. पण आता नव्याने जे येत आहे त्यांच्यासाठी PM स्वनिधी एक योजना आली होती. भारत सरकारनेच ठरवलं की बाबा जर स्थानिक स्वराज्य संस्था काही प्रमाणपत्र देणार नसेल तर आपणच देऊया. तर ती एक प्रमाणपत्र योजना आता भारत सरकारच्या अखत्यारीत येते. हे जे नव्याने आलेले व्यावसायिक आहेत ते परप्रांतातले पण आहेत. ही संख्या का वाढली? कारण का कोरोना काळामध्ये ही संख्या तिकडेही दुरावत गेली आणि ते लोक आपल्या लोंढ्याच्या लोंढ्याने शहरात आले. जाणीव संघटनेने एक प्रयोग केला की त्यावेळेस
घरी जावं असं म्हणून आपण काही लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी राज्यात पाठवण्याची सोय केली की आता आर्थिक उत्पन्न कमी होत चाललं आहे, ते वाढीसाठी काही ना काही करावं लागतं आणि त्या पद्धतीने हे आत्ता व्यावसायिक संख्या वाढलेली आहे. आत्ता ह्यामध्ये कारवाई महापालिका करते का तर सातत्याने करते, त्या विरोधातच आम्ही आवाज उठवतो की बाबा हे कारवाई होऊ नये, कारवाई होऊ नये असं होऊ तुमचं म्हणणं नये. आहे. कारण असं की रस्त्यावर जो व्यवसाय करणारा आहे तो दैनंदिनी गरजा भागवणार आहे आणि तो रस्त्यावरच व्यवसाय करू शकतो. त्याला जर आड बाजूला कुठे घेऊन गेलात आणि त्याला व्यवसाय करायला सांगितलं तर तो होणार नाही आणि ते नागरिकांच्या दृष्टीने सोयीचं नाही आणि त्यांना ते योग्य वाटत नाही. पण नियमांची चौकट आहे आणि ती मानतो आपण. कठोर आहे. पुढचा प्रश्न मला माधव जगताप सरांनाच विचारायचा आहे की पुणे शहराचा विस्तार आता खूप वाढला आहे, या सगळ्या विभागांवर लक्ष ठेवणं अतिक्रमण विभागातर्फे कसं तुम्ही साधता आहे, त्याच्यासाठी कसा स्टाफ तुमच्याकडे आहे? पुणे शहरामध्ये जवळपास आज पुणे शहराची जर व्याप्ती पाहिली आपण तर साधारण 500 स्क्वेअर किलोमीटर, जसं आता मागाशी शेळकेंनी सांगितलं की 500 स्क्वेअर मीटरच्या आसपास ती पुणे शहराची व्याप्ती आज गेलेली आहे. आणि पुणे शहराची लोकसंख्या जवळपास 60 लाखाच्या घरामध्ये आजच्या मितीला आहे. हे जर पाहिलं आपण तर पुणे शहरातले रस्ते, पुणे शहरातलं ऐतिहासिक जे काय पद्धतीने आपण पाहतो की पुणे शहरातले रस्ते अरुंद आहेत, ते वाढण्यासाठी कुठली मर्यादा आता मर्यादा घालून दिलेल्या आहेत परंतु ते वाढू शकत नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा जर रस्त्यावर जर फेरीवाले आले तर ती ट्रॅफिक जॅमिंग किंवा बाकीच्या वाहतूक सुरळीत होण्यासाठी ह्या बऱ्याचशा अडचणी याच्यामध्ये येत आहेत. हे सगळं कंट्रोल करण्यासाठी 2014 साली जो काही केंद्र शासनाने कायदा केला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने रिहॅबिलिटेशन ॲक्ट आहे. बरं, म्हणजे जे काही लोक गरजू आहेत तर त्यांचं हे पुनर्वसन करण्याचं, जे कोणी पूर्वीपासून व्यवसाय करतात त्यांचं पुनर्वसन हे झालं पाहिजे. परंतु पुनर्वसन कुठल्या ठिकाणी केलं पाहिजे तर याला सुद्धा मर्यादा घालून दिलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्हाला रस्ते आहेत तर रस्त्यांवर तुम्हाला कुठेही जिथं ट्रॅफिकला अडथळा होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही. आणि हे सगळं कंट्रोल करण्यासाठी पुणे शहरामध्ये जवळपास 15 क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही मोहीम राबवली जाते. या लोकांचं पुनर्वसन करण्यासारखा विषय असेल, त्या ज्या ठिकाणी अनधिकृतरित्या लोक बसत असतील तर त्यांना काढण्याची व्यवस्था देखील यामार्फत ही प्रत्येक 15 क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाते. आणि प्रत्येक 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षेत्रीय कार्यालय निहाय जवळपास 15 बिगारी हे आपण दररोज त्या ठिकाणी डिप्लॉय करतो. त्याचप्रमाणे ट्रक असतात, त्या ठिकाणी अतिक्रमण निरीक्षक असतात आणि ह्यांची जर सॅलरी पाहिली आपण प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय तर जवळपास महापालिकेचा खर्च हा महिन्याकाठी तो जवळपास 5 ते 6 लाखाच्या आसपास आहे. हा खर्च हा मॉनिटरिंगसाठी आहे, कंट्रोलिंगसाठी आहे. त्यामुळं त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत ही कामं आता सध्या केली जातात. पुनर्वसन म्हणालात तुम्ही, पुनर्वसन म्हणजे त्यांना दुसरीकडे जागा देणं, उपलब्ध करून देणं. आता जनरली काय होतं आपल्याकडे की प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्याला इझी काय पडतं तर रस्त्याच्या कडेला एखादा व्यक्ती फेरीवाला बसलेला आहे, मग त्याच्याकडून त्याला घेणं इझी पडतं का तर गाडी तिथल्या इथं लावायची आणि तिथूनच ते साहित्य किंवा जो काही माल असेल तो विकत घ्यायचा आहे. हे शहरभर बघतो, आता हे शहरभर पाहतो आपण. आणि यामध्ये बेसिक जो आहे की आपण विसरलोय की आज शहर फार बदललंय. पूर्वी हे सायकलिंगचं शहर होतं, हे पेन्शनर सिटी होते. पूर्वी पुण्यामध्ये शांत वातावरण होतं. आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. कुठलाही रस्ता हा ट्रॅफिक नाही असं राहिलेलं नाहीये. प्रत्येक रस्त्याला ज्या ठिकाणी प्रभात रोड सारखा रस्ता होता त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक झालेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी मग या लोकांचं पुनर्वसन आम्ही मार्केटमध्ये करतो. परंतु या मानसिकता अशी आहे की मला रस्त्यावरच माझा माल विक्री होतोय. जसं शंके साहेबांनी सांगितलं आता की रस्त्यावर विक्री किंवा त्या भागामध्ये महापालिकेने ज्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं तर त्या ठिकाणी न जाता ते पुन्हा त्याच रस्त्यावर येऊन बसतात. म्हणून आम्ही प्रमाणपत्र रद्द करण्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद असल्यामुळं जवळपास आतापर्यंत 300 ते 400 प्रमाणपत्र ही रद्द केलीत आपण. कारण पुनर्वसन करून देखील त्या ठिकाणी जात नाहीत. मग याला बेसिक जो विषय आहे तो कुठंतरी कंट्रोल येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कितीही माणुसकीच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा एका पॉइंटला त्यांना तिथनं उठवणं हे गरजेचं होऊन बसतं. श्रोते, मगासपासून आपण ज्या ग्राहकाबद्दल बोलतो त्या ग्राहक प्रतिनिधींना पण आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे, त्यांच्याशीच आता बोलूया. ताई, नाव सांगा तुमचं. मी मनीषा कडुसकर कुलकर्णी बोलते. आणि तुम्ही? श्वेता होतारे. मगासपासून चर्चेच्या संदर्भात आपण ग्राहक असं सारखं म्हणतो. हो, बरोबर. तुम्हाला कुठे आवडतं जाऊन खरेदी करायला? ते घराजवळ असलं पाहिजे का तुम्ही मंडईत जाऊन ती खरेदी करता? काय म्हणाल? घराजवळ असेल तर जरा म्हणजे योग्य वाटेल, सोयीचं वाटतं. हो, सोयीचे वाटेल. आणि तुम्ही? वेळ वाचेल
त्यात इंधन वाचेल, परत सगळ्याच गोष्टीचं बचत होऊ शकते. म्हणून ते घराजवळ विक्रेते असलेले जास्त गरजेचं बरे आहे. पडतात. ते सोयीसाठीच. बरं, पण या महानगरपालिकेने मंडया बांधून ठेवल्या आहेत, तिथे जाऊन प्रत्यक्ष आपण खरेदी करणं असं तुम्ही करता का? शक्यता कमी आहे म्हणजे. हं, कारण कसं जॉबला असल्यामुळे वेळ कमी मिळतो. हं, परत इंधनाचाही बचत होते. हं, आणि परत म्हणजे तिथे म्हणजे कसं मालाला असं ते हे करू देत नाही, व्यवहारात ते कमी जास्त करत नाहीत ते. म्हणजे कसं आपण आपल्याजवळ असेल फेरीवाले विक्रेते, पथविक्रेते वगैरे असेल किंवा स्टॉल असेल तर ते जरा व्यवहारात कमी जास्त करतात. परत त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना असते. परत आपण 2-3 दिवस गेलो नाही तरी ताई का आल्या नाही किंवा म्हणजे काय तब्येत बरी नाही का, किंवा आपण कोणालाही जरी लहान मुलांना तिथल्या तिथे पाठवलं तरी ते म्हणजे पैशाचा विचार करत नाही की बाबा नंतर पैसे मिळतील, ही त्यांना म्हणजे खात्री असते. आणि त्यांचा मालही म्हणजे ताजा असतो. परत त्यांच्या भावना चांगल्या असतात. म्हणून तेच जास्त हो. पसंत करता तुम्ही? महत्त्वाचं म्हणजे घराजवळ असलं की ताजं लगेचच्या लगेच करून आपण खाऊ शकतो आणि आरोग्याच्या दृष्टीने तेही चांगले. त्याच्यावर जास्त पोल्युशन वगैरे काही येऊ शकत नाही. घराजवळ असलं की तितक्या ते जवळच्या जवळ घेऊन वापरता येऊ शकतो. आपण त्याचा. शेळके सर, खरेदी करण्याची ग्राहकांची जी सवय आहे ती एकंदर परिस्थिती आणखीन बिघडवते का? तुम्ही काय म्हणाल? हो, नक्कीच बिघडवते. हं, पण एकट्या ग्राहकांना दोष देऊन उपयोग नाही त्यामध्ये. हं, कारण सोपं लक्षात घ्या की मी ऑफिसमधनं सुटलो आणि मी घरी जातोय आणि मला उद्यासाठी माझ्या मिसेसनी फोन केला की येता येता काहीतरी भाजी घेऊन या. हं, तर मी विचार करतो की रस्त्यावर जाता जाता ह्या एरियामध्ये भाजीवाले थांबलेले आहेत, जाता आता गाडीवर 2 मिनिटात तसंच गाडीवर बसून मी भाजी घेतो आणि घरी जातो. माझ्या दृष्टीने ते सोयीचं होतं म्हणून मी त्याचं सेवन. हा माझी चूक आहे का? तर नक्कीच आहे. पण ही जशी माझी आहे तशीच ती पथारी व्यावसायिकांची बी आहे. त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे एका अट्याने टाळी वाजत नाही. हं, जसं जगताप सरांनी सांगितलं की मंडई त्यांना बांधून दिली आहे तर त्यांनी तिथं जाऊन व्यवसाय करायला पाहिजे. हं. म्हणजे ते तिथं बसले तर साहजिकच मी तिथं जाऊन भाजी घेईन, मला रस्त्यावर नाही. पण ग्राहक म्हणून ती सवय मला लावून लावून घ्यायला हवी आहे. घ्यायलाच पाहिजे. इथं नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. कारण तुम्ही एक दिवस भाजी घेता, 8 दिवस नाही घेत, रोज घेऊ शकत नाही किंवा घेतही नाही कोणी, पण जाता येता त्याच रस्त्याने ना. तिथं मध्ये थांबलेल्या लोकांमुळे तुम्हालाही कधीतरी वाहतुकीच्या अडथळ्याला सामना करावाच लागतो कोंडीला. म्हणजे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ही की त्यांनी शक्यतो रस्त्यावर मध्येच थांबून गाडी किंवा पथारीवाल्याकडनं भाजी करणं, खरेदी करणं शक्यतो टाळावं. पण तो पथारी व्यावसायिकवाला किंवा तो पथविक्रेता आहे तोही जागायला पाहिजे. तर मग काय केलं पाहिजे की किमान पथारी मंडया जे दिलेल्या आहेत तिथं जाऊन त्यांनी भाजी खरेदी केली पाहिजे. म्हणजे तिथं गेला तर त्या भाजी विक्रेत्याची सुद्धा भाजी विकली जाईल आणि त्याचा सुद्धा व्यवसाय होईल आणि त्याचं सुद्धा घर चालेल. एक दुसरं, शहर म्हणून आपलं काही कर्तव्य आहे, नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य आहेत, ती सुद्धा आपण पाळली पाहिजेत. की जाऊन थोडंसं इथं रस्त्यावर थांबतो, अजून 2 पावलं पुढे जाऊन भाजी खरेदी केली तर त्यामुळं वाहतुकीला अडथळा होणार नाही, आपल्यामुळं कुठलीही अडचण होणार नाही. ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि पथविक्रेत्यांनी केला पाहिजे. पथविक्रेत्यांनी की बाबा माझा धंदा होत नाही म्हणून रस्त्याच्या मध्येच येऊन तुम्ही जर थांबून व्यवसाय करत असाल तर ते चूक आहे ना. कारण आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही. जसं माधव सर म्हटलं की आता हे सायकलिंगचं शहर राहिलं नाही. आता हे देशातलं सर्वात मोठं 2 व्हीलरचं आता 2 नंबरचं शहर होतं हे. आता अजून काही दिवसात ते 1 नंबरला येईल देशामध्ये की सर्वाधिक 2 व्हीलरचं शहर. रस्ते अपुरे पडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे की फक्त एकटा पथारी व्यावसायिक नाही, महापालिका नाही, तर ही नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. एकत्रित जबाबदारी आहे. नागरिकांनी याच्यावर विचारच केला पाहिजे. आणि प्रमुख मंडया ज्या शहरामध्ये आहेत तिथे वाहनं तुमची पार्क करण्याची पण व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे. हो, पण तिथे असायलाच हवी. ती न जाता आपण दारातच कुठेतरी गाडी लावून पटकन जाऊ, हा जो विचार आहे तो बदलायला हवा. हो, नक्की. महानगरपालिकेने खास मंडया बांधल्यात, मग आजपासून आपण त्याच्याबद्दलच बोलतोय शंके सर. पण याला मिळणारा प्रतिसाद कमी आहे, म्हणजे नागरिकांकडूनही आणि पथारी विक्रेत्यांकडूनही. याची कारणं तुम्हाला काय दिसतात? एक तर जगताप साहेबांनी जे आता सांगितलं की आम्ही ज्या मंडया बांधलेल्या आहेत त्या मंडया ज्या बांधलेल्या आहेत त्या लोकवस्तीच्या दाटलेल्या आतल्या भागावर कम्युनिटी स्पेसची जागा मिळाली तिथे त्या मंडया बांध. तिथे ना ग्राहक जाऊ शकतो ना भाजीवाला जाऊ शकतो. अशा ह्या सगळ्या मंडया आहेत. नागरिकांना ज्या सोयीच्या गरजा आहेत त्या जाग्यावरच पाहिजे, ही परंपरेने आलेली सवय आहे. कारण त्यावेळेस पेपरवाला आणि हे भाजी घेऊन फिरणारे, खांद्यावर विकणारे पुणे मुंबईमध्ये हे लोक घरोघरी दिसायचे, दारात दिसायचे. आणि त्याला म्हणून तर फेरीवाला नाव पडलं. फेरीवाला नाव पडल्यानंतर आम्ही तो फेरीवाला शब्दप्रयोग वापरल्यानंतर प्रशासनाने असं ठरवलं की तो फेरीवाला म्हणजे फिरत राहणारा. तर तसं होत नाही. मग आम्हाला हॉकर्स हा शब्द वापरावा लागला. तिथे झालं हॉकर्स म्हणजे काय, फक्त हॉकिंग करणारा असं झालं. म्हणून आम्हाला ही नावं बदलावी लागली, हातगाडी फेरी स्टॉल असं. आता कायद्यामध्ये ती व्याख्या दिलेली आहे.
चल आणि अचल, स्थिर आणि फिरता असं दिलेलं आहे. ह्या आधारे तुम्हाला ह्या फेरीवाल्यांची कायद्याच्या अंतर्गत व्यवस्था ही रस्त्यावरच करावी लागेल. म्हणजे रस्त्यासाठी जागा आपण मोठी करतो तर आमचं उलटं म्हणणं आहे, फेरीवाल्यांसाठी थोडा फुटपाथ मोठा करा. जागा आहे ना, आहे का? रस्ता बारीक करा. का म्हणतो तुम्हाला आश्चर्य वाटलं? रस्ता बारीक केल्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल, वाहनधारकाला शिस्त लागेल आणि जे पोल्युशन आहे ते कमी होईल आणि शासकीय वाहनाचा वापर करण्याचं काम चालू होईल. आता खाजगी वाहनांना आपण प्रोत्साहन देतो आहोत. इलेक्ट्रिक बाईक आल्या ना आता. आम्ही ज्या बसने जायला पाहिजे, बस पण इलेक्ट्रिक आहे, तिचंही आम्ही स्वागत करत नाहीये. म्हणजे एकूण होतंय काय, तर मला पुढे जाण्याची घाई आहे, त्यामुळे माझ्याकडे वाहनं भरपूर आहेत आणि त्या वाहनाच्या तुलनेत रस्ता मोठा पाहिजे आणि आमचा तो प्रस्ताव ऐकला जातो, रस्ता मोठा केला जातो. झाडं, सायकल ट्रॅक, फेरीवाले आणि बाकडे काढून टाकले जातात. आता फर्ग्युसन रस्ता जर पाहिला मोठा केलाय, तो कशासाठी वापरला जातो? जंगली महाराज रोडचा रस्ता मोठा केला, तो कशासाठी वापरला जातो? आपण एकदा ते चित्र पहा आणि मग ठरवा की आपण फेरीवाल्यांच्या विरोधात बोलायचं का. सामोपचाराने काही गोष्टी घडतील ग्राहक का? हे बदलणार एवढंच. नाहीत. जगताप सर, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? ग्राहकांनी तर निश्चितपणे बदललंच पाहिजे, कारण आजची ही परिस्थिती आहे आणि आणखीन भविष्य काळामध्ये जाऊन ती आणखीन वाईट परिस्थिती होणार आहे. कारण शहर जसं जसं वाढतंय, शहरातले रस्ते मी मागाशी म्हटलं तसं रुंद होऊ शकत नाहीत. आता त्याचं लिमिट संपलेलं आहे. आता भले DP मध्ये जरी असले तरी आज रेडी रेकनर आणि ह्याच्या सगळ्याच्या भाव पाहता आपण तर कुठलीही जमीन महापालिकेला तर रस्ता रुंदी किंवा कुठल्याही ॲम्युनिटीच्या अनुषंगाने मिळणं फार अवघड दुरापास्त झालेलं आहे. आणि तेवढी फायनान्शियल कॅपॅसिटीसुद्धा महापालिकेची आता त्या पद्धतीने राहिलेली नाही आहे. मग यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जो आहे की तुमच्या शहराची कॅपॅसिटी काय, जसं मगाशी सांगितलं आपल्याला की 2.5 ऑफ द पॉप्युलेशन, म्हणजे 2.5% ऑफ द पॉप्युलेशन जर म्हटलं आपण तर जवळपास 1 लाखभर फेरीवाले हे शहरात असणं अपेक्षित आहे. परंतु मग तेवढे आपण ऑक्युपेट करू शकतो का? शहरामध्ये तेवढी जागा आहे का? तर नाही आहे. शहरातल्या रस्त्यांवर आपण या लोकांना ठेवू शकत नाही आपण. म्हणून आता आपण निर्णय असं घेतोय याच्यामध्ये की ज्या ज्या ॲम्युनिटी स्पेसेस आहेत त्या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन आपल्याला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर या लोकांचं पुनर्वसन करणे. ज्या ठिकाणी रस्त्यापैकी काही जागा मोकळी आहे आपल्याला की ज्याचा वापर होऊ शकत नाही आहे, परंतु ह्या फेरीवाल्यांचं आपल्याला त्या ठिकाणी एखादं मार्केट करता येऊ शकेल, ते स्ट्रीट मार्केट म्हणून आपल्याला काही करता येऊ शकेल का, तर त्याचासुद्धा विचार आता सध्या महापालिकेकडून केला जात आहे. परंतु नागरिकांनी याच्यामध्ये सवयी बदलणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जो वाहता रस्ता आहे त्या वाहत्या रस्त्यावर जर लोक येऊन बसत असतील आणि जिथे झोन नाही आहे, हॉकर झोन नाही आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या फेरीवाल्याला पूर्णतः बंदी केलेली आहे, शहरात जवळपास 45 रस्ते आणि 153 चौक हे नो फेरीवाला म्हणजे ना फेरीवाला क्षेत्र म्हणून आपण डिक्लेअर केलेले आहेत. आणि अशा रस्त्यांवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही फेरीवाल्याकडून वस्तू विकत घेऊ नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. म्हणजे हळूहळू आपल्या सवयी ह्या बदलल्या गेल्या पाहिजेत. मार्केट किती लांब असो तिथंच गेलं पाहिजे. आपण बाहेर देशातही पाहतो, बाहेर देशात गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की रस्त्यावर फेरीवाले तुम्हाला आढळत नाही आहेत, तर ते मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्ती हा त्या मार्केटमध्ये जातो आणि त्या वस्तू विकत घेत असतो. त्यामुळं त्या ठिकाणी जाणं अत्यंत गरजेचं आहे. स्ट्रीटवर व्यवसाय करू नये, कारण ह्या दोन्ही गोष्टी आहेत. याच्यामध्ये एक अपघाताला आमंत्रण आहे, त्या फेरीवाल्याच्या जीवालाही धोका आहे आणि त्या नागरिकालाही की जो तिथून ती वस्तू विकत घेतोय त्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की आज ट्रॅफिकच्या अनुषंगाने वाढत असलेलं पोल्युशन, कारण ट्रॅफिक थांबलं, ती गाडी थांबली की ते पोल्युशन पुन्हा वाढायला सुरुवात होते. त्यामुळं त्या अनुषंगाने प्रत्येकाने भले किती लांब मार्केट असो त्या मार्केटमध्ये जाऊनच आपण त्या वस्तू विकत घेतल्या गेल्या पाहिजेत. आत्ता आपण शहराच्या बद्दल बोलतोय, पण हायवेज पाहिले तर हायवेवर पण हेच दृश्य दिसतं की कडेला विक्रेते बसलेले असतात आणि गाड्या थांबलेल्या असतात ती वस्तू खरेदी करण्यासाठी. शेळकेजी, भारतभरातलं या संदर्भातलं चित्र काय आहे? कारण सगळीच शहरं आता वाढत आहेत आणि सगळीकडेच हेच असणार की विक्रेते वाढत आहेत, खरेदी करणारी माणसंही वाढत आहेत. तर बाकीच्या भारतातल्या शहरांनी हे कसं मॅनेज केलंय का हीच परिस्थिती आहे? बरोबर आहे, तुम्ही विचारायला खूप चांगला प्रश्न आहे. 2007 ते 2014 या कालावधीमध्ये देशामध्ये पुणे महानगरपालिकेचं नाव हे पथारी युवकांच्या क्षेत्रातलं म्हणजे चांगल्या स्तरावर नाव होतं. म्हणजे 1 नंबरचे शहर म्हणून किंवा उपाययोजना महापालिका करते म्हणून ह्या महापालिकेचं नाव हे केलं होतं. 2014 नंतर थोडंसं चित्र बदलत गेलं. आता आपल्यापेक्षा आपल्या पुढं आता इंदोर असेल, कलकत्त्यामधली सिटी असेल, बऱ्याचशा शहरांमध्ये आता पथारी व्यावसायिकांच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. अयोध्यामध्ये जर तुम्ही गेलात
तर अयोध्यामध्ये फुटपाथचा काही भाग म्हणजे 1/3 भाग पथारी व्यावसायिकांसाठी घेतला आणि रस्त्याचा काही भाग त्यांना एकत्र दिला आहे. म्हणजे पूर्ण फुटपाथसुद्धा त्यांनी अतिक्रमण करू दिले नाही पथारी व्यावसायिकांना, रस्त्यावरही वाहनं जातील वगैरे अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे त्याचा फायदा काय झाला होतोय, पथविक्रेत्याला व्यवसाय करता येतो. जाताना पथपाथवरनं त्या जाणाऱ्या लोकांना म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांसाठी ची व्यवस्था आहे, ते जाणारे येणारे लोक तिथं खरेदी करतात. जर तुम्हाला गाडीवरनं जाता जाता जर काही घ्यायचं असेल तर तिथल्या तिथेच फक्त पाठीमागं फिरून किंवा तिथंच दोन्ही बाजूनी ते दुकान थोडक्यात दोन्ही बाजूनी चालू असलेला प्रकार आहे, तर ते खरेदी करता येतं. असा एक प्रयोग तिथं अयोध्यामध्ये केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तो जो प्रयोग झाला आहे तो बऱ्यापैकी सक्सेस झालेला आहे. आणि हे चांगली गोष्ट आहे ही पुण्याच्या दृष्टीने, कारण आता पुण्यातही मेट्रो होते. मेट्रो स्टेशनच्या जवळपास खास त्यांची व्यवस्था केली की तिथं भाजीपाल्याची व्यवस्था आहे. जरा पुढच्या स्टेशनला गेलात तर तुम्हाला काय कपड्यांच्या स्टॉल्सची व्यवस्था आहे. असे वेगवेगळे हे केलेले आहेत. उतरलात खाली तुम्ही तिथंच खरेदी कराल आणि तुम्ही तिथनंच पुढं बस असेल, तुमची 2 व्हीलर पार्किंगला असेल तर ती, किंवा रिक्षा, काय जे मार्ग असतील त्या ह्याच्यातनं जातील. लोकांना जशी मी म्हटलं ना की सवय की मला रस्त्यावरच उभं राहून किंवा गाडीवरच घ्यायची ही आहे, ती थोडीफार सवय ह्या पद्धतीमुळं बरं. त्याला शिस्त आली आहे. जगताप सर, अशा पद्धतीचे प्रयोग, काय पद्धतीचे प्रयोग पुण्यामध्ये झालेत ऑलरेडी? पुणे शहरात जर आपण पाहिलं की तुळशीबागेसारखा विषय आहे की जो रस्त्याच्या दुतर्फा हे व्यावसायिक बसतात, किंवा हाँगकाँग लेन सारखा विषय असेल, किंवा जवळपास 600 फेरीवाला झोन हे पुणे शहरामध्ये आपण तयार केलेले आहेत. परंतु एक यामध्ये जर पाहिलं आपण ती मानसिकतेचा हा अतिशय अभाव आहे या ठिकाणी, आणि लोकांची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. म्हणजे माझं याच ठिकाणी माझा व्यवसाय होतोय ही जी काही मानसिकता आहे तर ती थोडं बदल करणे. लोक 2 दिवस येणार नाहीत, 3 दिवस येणार नाही, परंतु 4थ्या दिवशी तर त्याला भाजी नाही मिळाली कुठे तर तो निश्चितपणे त्या ठिकाणावर येणार आहे. तर आपल्याकडे पेशन्स नाही आहेत वाट बघण्याची, बाबा आपण किती वेळ थांबणार आहोत. म्हणजे आता आपण एक सिंहगडचं रोडचंच एक उदाहरण आपल्याला सांगतो की सिंहगड रोडवर सातत्याने लोक रस्त्यावरून तिथं व्यवसाय करतात. म्हणून आम्ही त्यांना फन टाईम म्हणून एक थिएटर आहे, त्याच्या बाजूची जी लेन आहे त्या ठिकाणी आम्ही पुनर्वसनाचं एक दिलं. सन सिटी म्हणून एक मार्केट आहे, त्या ठिकाणी जागा अवेलेबल करून दिली आहे. परंतु त्या ठिकाणी जाण्याची इच्छा नाही कोणाची, त्यांना बसायचं आहे ते रस्त्यावरच. आता हे दोन्ही गोष्टी रस्त्यालगत आहेत, किंवा सन सिटी मार्केटसुद्धा आहे, ते एका पर्टिक्युलर एरियामध्ये आहे. तर त्यामुळं त्या ठिकाणी लोकांची मानसिकता हे होणं गरजेचं आहे. जसं आता शेळके साहेबांनी सांगितलं की आता इंदोर असेल किंवा अयोध्या असेल तर त्या ठिकाणचे रस्ते आणि पुणे शहरातले रस्ते मे बी ह्याच्यामध्ये तफावत असू शकते. म्हणजे मला आता मी अजून इंदोरचा तो इंदोर किंवा अयोध्येचा अभ्यास केला नाही, परंतु याच्यामध्ये पुणे शहराची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. इव्हन तो तुम्ही पिंपरी चिंचवडला जरी गेला तरी पिंपरी चिंचवडचे रस्ते सुद्धा रुंद आहेत. त्या मानाने पुणे शहरामध्ये तशी रुंदी रस्त्यांची नाही. गावातल्या रस्त्यांना तर गावातल्या रस्त्यांतर नाहीच नाहीये. त्यामुळे आपल्याला सिटी निहाय म्हणजे शहराच्या नुसार आपल्याला त्याचं नियोजन हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण आता सध्या ॲम्युनिटी स्पेसकडे जास्त भर देतोय. म्हणजे ॲम्युनिटी स्पेसचं मी एक उदाहरण आपल्याला देईल की हांडेवाडीमध्ये एक मार्केट एक साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी आपण बसवलं, आणि त्या मार्केटमध्ये आज चांगल्या पद्धतीने ते मार्केट त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे की आम्हाला त्या ठिकाणी आता गाळा द्या म्हणून अशी मागणी लोकांची वाढते. तर अशी उदाहरणं भरपूर आहेत. परंतु याच्यामध्ये प्रत्येकाने म्हणजे संघटना असतील तर संघटनेने सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन निश्चितपणे या ठिकाणी आपण जा, आपोआप पुनर्वसन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय करायची संधी मिळेल. शंकेसाहेब, तुमची जी संघटना आहे जाणीव नावाची, ही पथारीवाल्यांसाठी आत्तापर्यंत काय काय पद्धतीने काम करत आली आहे, आणि आत्ता जगताप सर म्हणाले याच्याशी तुम्ही सहमत आहात का? पूर्णतः नाही. जाणीव संघटनेने सुरुवातीपासून 84 पासून काम करतोय, आणि 84 पासून जे काही प्लॅनिंग केलं ते ह्या नागरिकांना वाचवणं आणि त्यांचा विकास होईल या दृष्टीने काम केलं. त्यानंतर मग 2004चं धोरण असेल, 2009चं असेल, पुणे महापालिकेचं 2007चं धोरण असेल. पण धोरणावर न थांबता जाणीवने विचार केला की कायदाच झाला पाहिजे, आणि तो करून घेतला, आणि त्याची अंमलबजावणी व्हावी ही एक अपेक्षा आहे, ते अजून होत नाहीये. शेळकेंनी जे सांगितलं ते प्रयोग कमी रस्त्यातच झालेले आहेत. म्हणजे जे रस्ते अरुंद आहेत पण तिथल्या नागरिकांची गरज आहे अशा ठिकाणी झाले. तिथे काय दिलंय? मूलभूत सुविधा दिल्यात. आमचा संदीप यादव म्हणून जो अयोध्येला 6 महिने राहिला, त्यांनी काय केलं असेल, तिथल्या भागातल्या लोकांची संघटना बांधणी करणं, तिथल्या लोकांना भेटणं आणि त्यांना तुमच्या गरजा विचारणं, आणि तीच नगरपालिकेला विचारणं आणि दोघांची सहमती घेणं. त्यानंतर नागरिकांमध्ये ते आणि जे व्यावसायिक आहेत यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणं.
सहमतीने झालं. तर जसं जगताप साहेबांनी सांगितलं की आम्ही पुनर्वसन करतोय. पुनर्वसन अशा लोकांचं करायचं की जिथे तुम्हाला खरंच गरज आहे, रस्ता रुंदीकरण करायचं आहे किंवा संवेदनशील भाग बनतोय तो किंवा आहे, अशा ठिकाणचे तुम्हाला काढावे लागणार आहेत किंवा त्यांना आणि त्यांची सहमती घ्यावी लागणार आहे. कायदा तसं सांगतो, पण आम्ही सरसकट पुनर्वसन करत निघालो. ह्यामुळे होतं की नाराजीचा सूर येतो. पुण्यामध्ये जे घडायला पाहिजे ते आम्ही महापालिकेला कळवलं, प्रयत्नही झाला. 2000 मला वाटतं 16-17ला रस्त्याच्या जिथे काही मोठे पॉकेट असेल तिथे आपण असं करूया असं ठरलं होतं. तसे इतिवृत्तांतमधले ठराव पण आमच्याकडे आहेत. ह्यानुसार ते जर रस्ते तसे केले असते तर एक पुणे आदर्श झालं असतं. आता मागा जे जगताप साहेब म्हणले की नागरिकांना ही सवय लागलीच पाहिजे. ऑनलाईन खरेदी आहेच की आपल्याकडे, मग का नाही सवय लागत आहे? कारण असं की तिथे जो फरक पडतो ताज्याचा, स्वच्छतेचा, सन्मानाचा, डोळ्याला दिसण्याचा. आमच्या इथे लोक आली तर आम्ही विचारतो ताई 2 दिवस नव्हतात कुठे गेलात. ही जी काय भावना तयार होते, आपुलकी आहे, एक माणुसकीचं. अनधिकृत विक्रेत्यांची संख्या बरीच आहे. ती मुळात ओळखायचे कसे आणि त्यांच्याकडून खरेदी करणं टाळायला हवं का, याच्याबद्दल पुन्हा एकदा आपण शेवटी अगदी चर्चेच्या आलो आहोत. सर तुम्ही बोला. नागरिकांसाठी कायदा आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरीही आपल्याकडे सेफ्टी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि सेफ्टीच्या अनुषंगाने मग तुम्ही किती लोकांना शहरामध्ये रस्त्यावर व्यवसाय करू द्यायचा हा सुद्धा निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने महापालिका आत्ता काम करते आहे. परंतु आता पंतप्रधान स्वनिधी योजना आली आणि जसं शंकींनी म्हटलं की महापालिका प्रमाणपत्र देत नाही म्हणून आता सरकारने ठरवलं की आपण प्रमाणपत्र देऊ. तर ही जर संख्या आपण आत्ता पंतप्रधान स्वनिधीची जर पाहिली आपण तर जवळपास 45,000च्या घरात गेली आहे. आता हे 45,000 जर आपण रस्त्यावर बसवले आता तर तुम्हाला चालताही येणार नाही रस्त्यावर. मग आपण हे बसवायचे का? मग ह्यांना कंट्रोल कुठं करायचं? तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार विचार करण्याच्या आहेत. आपल्याला शहराच्या अनुषंगाने काहीतरी निर्णय हे घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे निर्णय कोण घेऊ शकतं? तर नागरिकांनी, जसं फेरीवाले असतं तर फेरीवाल्यांनी एकत्र येऊन, काही संघटना असतील तर त्यांनी एकत्र येऊन बसून, अयोध्यासारखे काही विषय असतील, इंदोरसारखे, कारण पुणे हे मॉडेल आहे. पुणे हे पायलट प्रोजेक्ट आहे पुण्याचं. आणि पुण्याचा पायलट प्रोजेक्ट जर आहे तर मग पुण्याच्या अनुषंगाने आपण सगळीकडे त्याचं रिप्लिकेशन होतं. म्हणजे पुण्यात विकतं ते देशभर विकतं. तसं पुण्यात जे काही ठरलं जाईल ते देशभर त्याची अंमलबजावणी निश्चितपणे होती. तर त्या अनुषंगाने आपण काम करतोय. आणि मला खात्री आहे की संघटना एकत्र येतील, त्यांच्या मागण्या इथं मांडतील. फक्त त्या अवास्तव नसाव्यात. कुठंतरी योग्य पद्धतीने आपल्याला नागरिकांचाही विचार करून, आज शहरातली ट्रॅफिक याचा विचार करून या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटी शहर आपलं आहे, आपल्याला इथेच राहायचं आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार सगळ्या अँगलनी व्हावा हीच इच्छा होती आजच्या चर्चेसाठी. आणि म्हणूनच तुम्हाला तिघांनाही या चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.